आणि बातमीपत्राची सुरुवात करूया मोठ्या बातमीने। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात अजूनही बंड कायम आहे। वॉर्ड क्रमांक 193 मधून सूर्यकांत कोळी हे मैदानात आहेत आणि वॉर्ड क्रमांक 196 मधून संगीता जगताप या अपक्ष उमेदवारी त्यांनी त्यांची कायम ठेवली आहे। प्रभाग क्रमांक 202 मध्ये शिवसेना ठाकरेंच्या श्रद्धा जाधव यांच्या प्रभागातले शाखा प्रमुख विजय इंदुरकर यांचा देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार मिळालेला आहे आणि प्रभाग क्रमांक 205 मधून ठाकरेंच्या सेनेच्या दिव्या बडवे यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही। या प्रभागात मनसेकडून सुप्रिया दळवी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 106 मधून अपक्ष म्हणून सागर देवरे लढतीवर ठाम आहेत। प्रभाग क्रमांक 169 मधून ठाकरेंच्या सेनेच्या प्रवीणा मोरजकर यांच्या विरोधामध्ये कमलाकर नाईक यांनी बंड कायम ठेवलेला आहे। तर आता हे बंड थंड करण्यासाठी ठाकरेंची सेना अपयशी ठरत असल्याचं दिसतंय आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, अनेक ठिकाणी उबाठामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये अशा प्रकारे बंडखोरी दिसतीये, निश्चितच ही मोठी डोकेदुखी दिसतीये। काय नेमकं यावर या समस्येवर उपाय नेमका आता कसा शोधणार? अनुपमा, आतापर्यंत सर्व बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न हे ठाकरे गटाकडून केले जात होते। प्रामुख्याने सर्व वरिष्ठ नेते देखील या अपक्ष उमेदवारांशी बोलत होते, परंतु यामध्ये अपयश आलेलं पाहायला मिळतंय। फक्त मालाडमधला 43 क्रमांकाच्या प्रभागातून समृद्ध शिर्के यांनी मात्र उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। ते समृद्ध शिर्के वगळता इतर सर्वत्र ठिकाणी सर्व बंडखोरांनी, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोरांनी आपला उमेदवारी अर्ज हा कायम ठेवलेला आहे। त्यामुळे ठाकरे बंधू समोरची डोकेदुखी ही कायम राहिलेली पाहायला मिळते। सर्वाधिक जास्त डोकेदुखी ही आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघात असलेली पाहायला मिळते, ज्या ठिकाणी 3 विधानसभा मतदारसंघामध्ये 3 प्रभागामध्ये तिथं बंडखोरी झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर लालबाग परळ या भागामध्ये जवळपास 2 प्रभागामध्ये ही बंडखोरी झालेली पाहायला मिळते। म्हणजे ज्या ठिकाणी शिवसेना ठाकरेंचा पालिकेला आहे त्याच ठिकाणी सर्वाधिक जास्त बंडखोरी झालेली पाहायला मिळते। त्यामुळे त्याचा मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसणार का, हा सर्वात जास्त मोठा प्रश्न आहे। आणि प्रामुख्याने येत्या काळामध्ये जर बंडखोरी केली असेल तर त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न देखील केला जाईल। त्यांच्याकडून उमेदवारी आत्ता ह्या परिस्थितीत मागे घेतली नसली तरी त्यांचा पाठिंबा आपल्याकडे कशा पद्धतीनं केला जाईल या संदर्भात आता प्रयत्न वरिष्ठ नेत्यांकडून केले जातील। त्याचबरोबर मनसेची जी एक मोठी बंडखोरी झालेली आहे, जी अनिशा माझगावकर यांनी भांडूपमध्ये केलेली आहे, ज्या ठिकाणी राजूल पाटील उमेदवार आहे संजय दिना पाटील यांच्या मुलगी। त्यामुळे आता पाहायला गेलं तर शिवसेना ठाकरे यांच्या युतीमध्ये खास करून बंडखोरीचं एक मोठं आव्हान जे आहे ते असलेलं पाहायला मिळतंय। अनुपमा, ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। वेळोवेळी आणखी चर्चा करूया। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।